नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। लाडकी बहीण योजना अगदी ऑगस्ट महिन्यापासून सगळीकडे धुमाकूळ घालत आहे। प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत आहे, परंतु हा आनंद फार काळ टिकणार नाही असं देखील म्हटलं जात आहे आणि ही योजना डिसेंबर मध्ये बंद होणार असं देखील ऐकायला मिळत आहे। तर नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, काय खरं आणि काय खोटं याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे महिलांची प्रतीक्षा संपणार आहे। या बातमीने महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले आहे। असे असले तरीही महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबर मध्ये बंद होणार असल्याचे अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मोठा झटका बसण्याची शक्यता दाट आहे। लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबर मध्ये घेणार आहे। थोडक्यात काय तर पात्र अपात्राचे निकष हे डिसेंबर पर्यंत लागू करणार आहे। त्यामुळे ही योजना डिसेंबर मध्ये लागू राहील असे अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी म्हटले आहे। तसेच डिसेंबर मध्ये खूप लोकांना अपात्र देखील घोषित करण्यात येईल असा दावा देखील हातेकर यांनी केला होता। सरकारला अशा योजना सातत्याने चालवता येणार नाही, त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू ती बंद देखील होईल असे देखील नीरज हातेकर यांनी सांगितले आहे। आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते, त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रुपये जमा झाले होते। या योजनेत दरमहा 1500 रुपये दिले जातात, पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्यात आले होते। आता ऑगस्ट पर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता, उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना। त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील जमा होणार आहे। पण ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला त्यांना किती पैसे मिळणार आणि 1500 रुपये कोणाला मिळणार आणि 4500 कोणाला मिळणार याविषयी आपण जाणून घेऊया। ज्या महिलांना 31 जुलै आधी अर्ज भरता आले नाही, तसेच अर्ज भरून देखील ज्यांचे मंजूर झाले नाही, अशा महिलांच्या खात्यात आता 4500 रुपये जमा होणार आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रितरित्या 4500 त्यांच्या खात्यावर जमा होतील। परंतु ज्या महिलांनी चालू असलेल्या सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेला आहे त्यांना मात्र याच महिन्यामध्ये 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊनही ज्यांच्या खात्यात 1 रुपया देखील मिळाला नाही त्यांना देखील 4500 रुपये मिळणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेत मिळणारे हे पैसे आता डिसेंबर पर्यंतच मिळण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे महिलांना धक्का बसणार आहे। असं असलं तरीही डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तरीही पडताळणी झाल्यानंतर मात्र काही अर्ज हे रद्द केले जाऊ शकतात। तरीही तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।